अतिवृष्टीमधून वगळलेल्या जालना जिल्ह्याचा GR मध्ये जालना जिल्हा समाविष्ट करा. राजेश टोपे यांचे शासनाला आव्हान. अतिवृष्टीमधून जालना जिल्ह्यातील सर्व मंडळ वगळले. शेतकऱ्यांचे फळबागाचे मोठे नुकसान झालेले आहे. सविस्तर बातमी अशी की सतत पावसामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याला तत्काळ अनुदान देण्यात यावे, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे शासनाने याची नोंद घ्यावी. आज मला असं समजलं की काल जो GR शासनाचा निर्गमित झालेला आहे अनुदानाच्या बाबतीत, त्यामध्ये जालना जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड हे सगळे जिल्हे वगळलेत आणि अन्य अजून 2 जिल्हे वगळलेत. माझं म्हणणं आहे की या सगळ्या जिल्ह्यांमध्ये अतिशय मोठी अतिवृष्टी झालेली आहे आणि हे जिल्हे वगळलेच कसे, हा माझा खरा प्रश्न सरकारला या निमित्ताने आहे. आणि आम्ही स्वतः कलेक्टरांनी, शेतकीच्या विभागांनी, बांधकाम विभागांनी सगळ्यांनी दौरे केले. मोठ्या पद्धतीनं पडझडी झाल्यात, पुलं वाहून गेलेत, रस्ते तुटलेत, घरांमध्ये पडझडी झाल्यात, जमिनी खरडून गेलेल्या आहेत आणि खरीपचं अतोनात नुकसान झालंय, फळबागांचं अतोनात नुकसान झालंय. या सगळ्यांचे अनुदान मिळाले पाहिजेत. आज जी काही GR मध्ये हे गावं वगळलेले आहेत, जिल्हे वगळलेले आहेत, याची ताबडतोबीनं दुरुस्ती जर नाही झाली तर 10 दिवसाच्या आतमध्ये अतिशय मोठं आंदोलन या जिल्ह्यामध्ये उभं केलं जाईल आणि त्याला शासन सर्वस्वी जबाबदार राहील. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आज आम्ही निवेदनाच्या माध्यमातून या निमित्ताने शासनाला जाग करण्याचा प्रयत्न करतोय की मोठी अतिवृष्टी, जवळजवळ 4 ते 5 अतिवृष्टी या मागच्या सप्टेंबरमध्ये झाल्यात आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं भयंकर मोठं नुकसान झालेलं आहे. त्याची अनुदानाची भरपाई शासनाने करावी, विम्याकडे लक्ष द्यावं आणि विम्याच्या बाबतीत सुद्धा सगळ्या कंपन्यांना नीट ताकीद द्यावी की कुठल्याही परिस्थितीत आपल्या सगळ्या पद्धतीनं विमा लोकांना मिळालाच पाहिजे, या दृष्टिकोनातूनची सुद्धा भूमिका घेतली पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही GR ची वाट बघत आहोत. जे जनावरं वाहून गेलेले आहेत, ज्या पडझडी झालेल्या आहेत, त्यांच्या नुकसान भरपाईची आम्ही वाट बघत आहोत. अवघ्या 10-15 दिवसात जर नाही झालं तर याचा जाब आम्ही वेगळ्या पद्धतीनं शासनाला विचारल्याशिवाय राहणार नाही.